ಕೇಳ್ತಾ ಇದೆಯಾ? सबसे पहले मैं परम पूज्य जगत गुरु श्री शिवरात्रि देसी केंद्र के श्री चरणों में प्रणाम कर मेरी बात की शुरुआत। ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಜಗದ್ಗುರು ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನ ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। मित्रों, आज मेरे साथ इस मंच पर मोदी जी की मंत्रिपरिषद में मेरे साथी श्रीमान प्रहलाद जोशी, हमारे भूतपूर्व मुख्यमंत्री और मेरे मित्र श्रीमान बसवराज बोम्बाई जी, हमारे प्रदेश भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष युवा नेता श्री विजेंद्र येदुरप्पा जी, कर्नाटक असेंबली में हमारे प्रतिपक्ष के नेता और भाजपा के वरिष्ठ नेता श्री आर अशोक जी, भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय स्तर पर जिनका बड़ा योगदान रहा ऐसे श्री सीटी रवि जी, यहाँ के लोकप्रिय सांसद भाई प्रताप सिन्हा जी, और जिनका पूरे कर्नाटक के शिक्षा क्षेत्र में बहुत बड़ा योगदान है, हमारे पूर्व सांसद श्रीमान प्रभाकर कोरे जी। और आज इस पवित्र अवसर पर आए हुए सभी भाइयों और बहनों को मैं प्रणाम कर मेरी बात की शुरुआत। सबसे पहले श्री सुट्टूर मठ के 24 मठाधीश जो अब तक हुए हैं, वो सभी के देश, समाज और लिंगायत परंपरा के लिए जो योगदान रहा है, उसके लिए मैं उनको याद करना चाहता हूं। मित्रों, आज जब मैं कर्नाटक की पवित्र भूमि पर हूं, तब जगत ज्योति बसवन्ना को भी मन से प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। बसवन्ना ने न केवल अपने अनुयायियों के लिए अपने वचनों से देश भर के करोड़ों जीवों को मोक्ष का रास्ता बताया है, करोड़ों जीवों को सद रास्ते पर जाने की प्रेरणा दी है, और अनेक जीवों की शांति का मार्ग बसवन्ना ने अपने वचनों में सिद्ध किया है, प्रशस्त किया है। ಇವತ್ತು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರಂತ ಮಾನ್ಯ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಹೆಸರುಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಅದನ್ನ ಪುನರಾವರ್ತನೆ ಮಾಡಕ್ ಹೋಗಲ್ಲ। ಮೊದಲು ನನ್ನ ಮಾತನ್ನ ಆರಂಭದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು 24 ಮಠಾಧೀಶರು ಈ ಮಠಕ್ಕೇನೋ ಆಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಈ ಹಿಂದೆ ಸ್ವಾಮಿಗಳಾಗಿ, ಪೀಠಾಧಿಪತಿಗಳಾಗಿ, ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲರನ್ನೂ ನಾನು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತೇನೆ। ಇದರ ಜೊತೆಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಈ ಪವಿತ್ರ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ನಿಂತು, ಕರ್ನಾಟಕದ ಈ ಪವಿತ್ರ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ನಿಂತು ನಾನು ಬಸವಣ್ಣನವರನ್ನು ನೆನೆಸ್ತೇನೆ। ಬಸವಣ್ಣನವರು ಕೇವಲ ಒಂದು ವರ್ಗಕ್ಕಲ್ಲ, ದೇಶದ ಜಗತ್ತಿನ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನರಿಗೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನ, ಭಕ್ತಿಯ ಭಾವನೆಯನ್ನ ತುಂಬಿದಂತಹ ಒಬ್ಬ ಮಹಾಪುರುಷರು। ಅವರನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತೇನೆ। मित्रों, ये सुट्टूर मठ निस्वार्थ सेवा, कर्म ही पूजा और परोपकार, ये तीनों सूत्रों का केंद्र रहा है। पहले मठाधीश जगत गुरु श्री शिवरात्रीश्वर शिव योगी महास्वामी से लेकर अभी के पीठाधीश जगत गुरु श्री शिवरात्रि देसी केंद्र महास्वामी तक 24 पीठाधीशों ने इस सेवा की परंपरा, इस सेवा के यज्ञ को अखंड रूप से, अविरत रूप से चालू रखा है, जिससे जगत भर के अंदर लाखों अनुयायी इस मठ से निकले हुए, कई बच्चे यहाँ से बहुत बड़े व्यक्ति बनकर निकले, सबके जीवन में प्रकाश भरने का काम सुट्टूर मठ ने किया है। आज इस यात्रा महोत्सव पर सुट्टूर मठ के इस योगदान को भारतीय जनता पार्टी की ओर से
न केवल मैं एक्नोलेज करना चाहता हूं, इसको प्रणाम कर कर अपने श्रद्धा भी व्यक्त करना चाहता हूं। ಸುತ್ತೂರು ಮಠದ 24 ಮಠಾಧೀಶರು ಶಿವರಾತ್ರಿ ದೇಶಕೇಂದ್ರದಿಂದ ಶುರು ಮಾಡಿ ಇವತ್ತಿನ ಮಠಾಧೀಶರವರೆಗೆ ಎಲ್ಲರೂ ಅತ್ಯಂತ ನಿಸ್ವಾರ್ಥವಾದಂತಹ ಸೇವೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಲಕ್ಷಾಂತರ ಜನರಿಗೆ ಪ್ರಕಾಶ ಅಂದ್ರೆ ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಂದು ಬೆಳಕನ್ನ ಚೆಲ್ಲುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಅವರ ಈ ಸೇವೆಯನ್ನ, ಅವರ ಈ ಕೊಡುಗೆಯನ್ನ ಸದಾ ನಾವು ಇದನ್ನ ಗುರುತಿಸ್ತೇವೆ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ವಂದಿಸ್ತೇವೆ. मैं जब दिल्ली से आज मेरा कार्यक्रम अहमदाबाद में था, मुझे कल यहां आना था। प्रहलाद भाई ने पार्लियामेंट एक दिन एक्सटेंड कर दी, मैं कल आ नहीं पाया, तो आज अहमदाबाद का कार्यक्रम कैंसिल कर कर यहाँ आया। हमारे अहमदाबाद के पत्रकारों ने पूछा क्यों जा रहे हो सित्तू, तो मैंने उनको नहीं बताया कि मैं इतने बड़े भवन के लोकार्पण से लिए जा रहा हूं। मैंने उनको बताया कि जगत गुरु श्री शिवरात्रि देसी केंद्र के आशीर्वाद प्राप्त करने के लिए ले जा रहा हूं। ನಾನು ನಿನ್ನೆ ಇಲ್ಲಿ ಬರೋದಿತ್ತು, ಇವತ್ತು ಅಹಮದಾಬಾದ್ನಲ್ಲಿ ಇರೋದಿತ್ತು. ನಾನು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಅಫೇರ್ಸ್ ಮಂತ್ರಿ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಅಂದರೆ ನಾನು ಒಂದು ದಿವಸ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಎಕ್ಸ್ಟೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ರಿಂದ, ಮುಂದುವರಿಸಿದ್ರಿಂದ ನನಗೆ ನಿನ್ನೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ನಾನು ಅಹಮದಾಬಾದಕ್ಕೆ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿದಾಗ ಅಲ್ಲಿನ ಪತ್ರಕರ್ತರು ಕೇಳಿದರು, ಯಾಕ ಅಹಮದಾಬಾದನ್ನ ನೀವು ರದ್ದು ಮಾಡಿ ಮೈಸೂರಿಗೆ ದೇಶಕೇಂದ್ರ ಶಿವರಾತ್ರಿ ದೇಶಕೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಮಠಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೆ, ಸುತ್ತೂರು ಮಠಕ್ಕೆ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ನಾನು ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಅನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನಾನು ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಸುತ್ತೂರು ಮಠದ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ರು. मित्रों, 6 तारीख से 11 फरवरी तक 6 से 11 फरवरी तक यहाँ जो यात्रा महोत्सव आपने आयोजित किया, मठ के संस्थापक की जन्मदिन को याद कर कर पुष्य बहुला द्वादशी से माघ सुद बिड़गे तक ये जो महोत्सव मना जाता है, एक प्रकार में हमारी सांस्कृतिक धरोहर को पुनर्जीवित रखने का भी काम करता है। यहाँ रथोत्सव होता है, तपोत्सव होता है, कोंडात्सव होता है, विशेष पूजा होती है, सामूहिक विवाह होता है, कृषि मेला होता है, कुश्ती भी होती है और पारंपरिक खेल भी होते हैं। एक प्रकार से समाज जीवन के सभी अंगों को यहाँ समाहित कर कर उत्सव मनाया जाता है। ಈ ಒಂದು 6ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ಫೆಬ್ರವರಿ 6ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ಫೆಬ್ರವರಿ 11 ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ಏನು ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ನಡೀತಾ ಇದೆ, ಇಲ್ಲಿ ಈ ಮಠದ ಸಂಸ್ಥಾಪಕರನ್ನ ಸ್ಮರಿಸ್ತಾ ಹಲವು ರೀತಿಯ ತಪೋತ್ಸವ, ರಥೋತ್ಸವ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಆಹಾರೋತ್ಸವ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕುಸ್ತಿ, ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಹಲವು ಚಟುವಟಿಕೆಗಳು ಮತ್ತು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ರೈತರಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಕೃಷಿ ಉತ್ಸವ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದೆ. ಒಟ್ಟು ಸಮಾಜವನ್ನು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಒಳಗೊಂಡಂತೆ ಎಲ್ಲ ವರ್ಗಗಳನ್ನು, ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸೆಕ್ಟರ್ಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ನಡೆದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಸೇವೆಯನ್ನ ಇದರ ಮೂಲಕ ಸಲ್ಲಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. परम पूज्य जगत गुरु श्री शिवरात्रि देसी केंद्र ने अपनी ये परंपरा को आगे ले जाते हुए कई सारे काम किए हैं। लगभग इस मठ के अधीन 350 एजुकेशनल इंस्टीट्यूट है, 20,000 से ज्यादा इसका स्टाफ है और 1 लाख से ज्यादा विद्यार्थी आज यहाँ पर पढ़ रहे हैं। मगर मैं सुत्तूर स्वामी को ये सबसे ज्यादा बधाई देना चाहता हूं कि इस मठ ने दिव्यांगों के लिए एक पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट स्थापना करने का काम किया। दिव्यांगों की पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट अपने आप में पूरे देश भर एक विशेष स्थान रखती है, जहां 900 से ज्यादा अलग अलग
प्रकार से दिव्यांग बच्चे आज पढ़ रहे हैं। ಇವತ್ತು ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಹಲವಾರು ರೀತಿಯ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 350ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸಂಸ್ಥೆಗಳಿದ್ದಾವೆ. 20,000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸ್ಟಾಫ್ ಇದ್ದಾರೆ. 1,00,000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಇದೆಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಹೊರತುಪಡಿಸಿ, ಇದು ಎಲ್ಲವೂ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯನೇ. ಇದರೆಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಹೊರತುಪಡಿಸಿ ನಮ್ಮ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ದಿವ್ಯಾಂಗರಿಗಾಗಿ, ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿಯುವ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಹೇಳುವುದಾದ್ರೆ ಅಂಗವಿಕಲಿಗರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲೊಂದು ಪಾಲಿಟೆಕ್ನಿಕ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಅನ್ನ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದು ನನಗೆ ಮತ್ತು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಅತ್ಯಂತ ಆದರ್ಶವಾದಂತಹ ಕೆಲಸ. ಇಡೀ ದೇಶದಿಂದ ಇಲ್ಲಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬಂದು ಆ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ನಲ್ಲಿ ಕಲಿತು ಅದರ ಉಪಯೋಗವನ್ನ ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸವನ್ನ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अभी अभी हम सब ने अयोध्या में भगवान श्री राम की मूर्ति की प्राण प्रतिष्ठा देखी। अरुण योगी राज का यहाँ सम्मान भी किया। सुत्तूर मठ ने भी अयोध्या में अपना काम शुरू करने का, अपनी शाखा खोलने का निर्णय किया है। इसलिए मैं सुत्तूर स्वामी को बहुत बहुत बधाई दूंगा। ಈಗೀಗ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ರಾಮ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಆಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಮೂರ್ತಿಯನ್ನ ನಿರ್ಮಿಸಿದಂತಹ ಅರುಣ್ ಯೋಗಿರಾಜ್ ಅವರಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ ಆಗಿದೆ. ಮತ್ತು ಇದರ ಜೊತೆಗೆ ಸುತ್ತೂರು ಮಠದ ಶಾಖಾ ಮಠವನ್ನು ಸಹಿತ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವಂತಹ, ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ತೆಗೆಯುವಂತಹ ಒಂದು ತೀರ್ಮಾನವನ್ನ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. मित्रों, नरेंद्र मोदी जी ने हमारे देश की सांस्कृतिक विरासत को विश्व के पटल पर गौरवान्वित करने का काम किया है। ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಪರಂಪರೆಯನ್ನ ಪುನಃಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋದು, ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಅದರ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. अयोध्या में राम मंदिर, काशी में काशी विश्वनाथ कॉरिडोर, महाकाल कॉरिडोर, बाबा केदारनाथ और बद्रीधाम की नगरी का पुनरुत्थान, ढेर सारे हमारे सांस्कृतिक चेतना केंद्र को मोदी जी ने पुनर्जीवित करने का काम किया। ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿತಾ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ರಾಮ ಮಂದಿರ, ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ಕಾಶಿ ಕಾರಿಡಾರು, ಉಜ್ಜಯಿನಿಯಲ್ಲಿ ಮಹಾಕಾಲ ಕಾರಿಡಾರು, ಕೇದಾರನಾಥ್ ಬದ್ರಿನಾಥ್ನಲ್ಲಿ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಅಲ್ಲಿನ ಒಂದು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಪುನರುತ್ಥಾನಕ್ಕೆ, ಅಲ್ಲಿನ ಪುನರುತ್ಥಾನಕ್ಕೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಒಂದು ಕೊಡುಗೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. मित्रों, मोदी जी ने देश को सुरक्षित और समृद्ध बनाने के साथ साथ हमारे योग, आयुर्वेद और हमारी भाषाओं के संरक्षण के लिए भी ढेर सारा काम किया है। ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಸಂಸ್ಕೃತಿ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಸುರಕ್ಷತೆ, ಸಮೃದ್ಧತೆ, ಯೋಗ, ಆಯುರ್ವೇದ, ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मित्रों, अंत में मैं महास्वामी जी को इतना ही कहना चाहता हूं। मैं स्वयं और भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता सुत्तूर मठ के सामाजिक योगदान को हमेशा सम्मान से देखता है, भक्ति से देखता है और आने वाले दिनों में आपके इस कार्यक्रम को, आपके इस योगदान को आगे बढ़ाने के लिए भारतीय जनता पार्टी हर हमेश आपका समर्थन कर जनता के बीच में जाएगी। इतनी बात कर मेरी बात को समाप्त करता हूं। भारत माता की जय। ನಾನು ಅಂತಿಮವಾಗಿ ಇಷ್ಟ ಹೇಳ್ತೇನೆ, ಸುತ್ತೂರು ಮಠದ ಏನು ಸೇವಾ ಕಾರ್ಯ ಇದೆ, ಸುತ್ತೂರು ಮಠದ ಏನು ಕೊಡುಗೆ ಇದೆ, ಈ ಕೊಡುಗೆಯನ್ನ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ, ನಾನು ಮತ್ತು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತನು ಸದಾಕಾಲಕ್ಕೂ ಇದನ್ನು ಸ್ಮರಿಸ್ತೇವೆ. ಇದನ್ನ ಈ ಒಂದು ಸ್ಮರಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ನಾವು ಜನರ ಮಧ್ಯೆ ಹೋಗ್ತೇವೆ. ಈ ಕೊಡುಗೆಗಾಗಿ ನಾನು ಮಠವನ್ನ ಮತ್ತು ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರನ್ನ ಕೊಂಡಾಡ್ತೇನೆ. ಕಟ್ಟಡವನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಿ ಸುತ್ತೂರು ಶ್ರೀಮಠದ